हाय हॅलो सर्वांना. आज आली होती मला ½ kg बटरस्कॉच फ्लेवरची ऑर्डर आणि बघा आता ½ kgचा स्पॉन्ज बनवून घेतलेला आहे. तर तो छानपैकी हे करते मी. शुगर सिरप लावून घेतलेला आहे आणि आता क्रीम लावून घेते. म्हणजे आपले केकच्या ऑर्डर वगैरे चालूच होत्या, पण व्हिडिओ म्हणजे एडिट वगैरे करायला टाईमच नाही. तर हाच व्हिडिओ मी भरपूर व्हिडिओ आहेत एडिट करायचे, पण बिलकुल टाईम नाही भेटत आहे. खूप धावपळ वगैरे सगळं चालू होती ना. हा व्हिडिओ मी एडिट केला आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. बघा क्रीम वगैरे मस्त लावून घेतली आहे, सगळीकडे लावून घेतलेले आहे. तर हे बटरस्कॉचचं सिरप आहे, क्रश म्हणजे. तर ते क्रश लावून घेतला. हाही केक खूप छान लागतो टेस्टला वगैरे. जर तुम्ही ट्राय केला नसेल तर नक्की ऑर्डर द्या मला आणि बघा कसा लागतो हा केक. हे नट्स येतात, बटरस्कॉच नट्स. हे म्हणजे मी काही ठिकाणी आहे ना हे असे क्रश करून टाकतात, पण मी पूर्ण घालून घेते कारण ह्याने टेस्ट छान लागते आणि म्हणजे बटरस्कॉच म्हणजे केक खातो ती फिलिंग येते. म्हणून मी याचे तुकडे वगैरे काहीच करत नाही, पूर्ण अख्खेच्या अख्खेच टाकून घेते. आणि बघा दुसरा लेअर पण टाकून घेतला आहे आणि त्याच्यावर पण शुगर सिरप लावून घेतलेला आहे. म्हणजे जेवढा आपण सोक करू ना तेवढा केक खूप छान लागतो. म्हणजे असं एकदम सॉफ्ट लागतो आणि खायला पण टेस्टी लागतो. आणि आता क्रीम ही लावून घेतलेली आहे. जे मी म्हणजे थोडीशी हेच करून लावते क्रीम, जास्त नाही क्रीमचा यूज करत. कारण कसं ना, जे माझे कस्टमर आहेत ना ते मला सांगतात ऑलरेडी, म्हणजे मी ते कमीच क्रीम लावते. त्यांना आधी विचारते की असं असं म्हणून, तर ते नाहीच बोलतात. हे बघा परत शुगर हे क्रश टाकून घेतलेला आहे, बटरस्कॉच क्रश. व्हिडिओ मोठा होईल ना, मग त्याच्यामुळे थोडंसं हे केलं. आणि तेच होतं की क्रश वगैरे टाकून घेतल्याच्या नंतर बटरस्कॉच नट्स वगैरे भरपूर घालून घेतलेले आहे. आणि त्याच पद्धतीने आता शेवटचा लेअर ठेवून घेते, त्यालाही शुगर सिरप लावून घेतलेला आहे. आणि आता हे थोडीशी क्रीम फक्त लावून घेते आपल्या केकला आणि क्रम कोट करून साधारण 10 ते 15 मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे. तुमच्याकडं जर टाईम असेल तर तुम्ही जास्त वेळही ठेवू शकता, पण मी कसं आहे ना 10 ते 15 मिनटासाठी सेट करण्यासाठी ठेवलेला, क्रम कोट वगैरे करून. हे बघा क्रम कोटच करून घेते. क्रम कोट करताना आहे ना सगळीकडून क्रीम लावली गेली पाहिजे, म्हणजे लावली पाहिजे आपण, नाहीतर मग ते कसं ना कडक होतं पूर्ण स्पॉन्ज फ्रीजमध्ये. म्हणून सगळीकडे अशी क्रीम लागली गेली पाहिजे, कोट करून ठेवायचा. हे बघा मस्त म्हणजे क्रम कोट करून ठेवून दिलं. जर तुम्ही एकीकडे क्रीम लावली एकीकडे नाही लावली ना, तर तो स्पॉन्ज आहे ना कडक होऊन जातो आणि मग तो खायला बिलकुल टेस्ट नाही देत. म्हणून जेवढं होईल ना तेवढं छान क्रम कोट करून ठेवायचा फ्रीजमध्ये. बघा आता क्रम कोट करून वगैरे ठेवलेला आहे. आणि आता फायनल फिनिशिंगला मी काढून घेते केक. हे बघा फायनल फिनिशिंग, क्रीम सगळीकडे लावून घेतलेली आहे. हे बघा सगळीकडून इक्वल पद्धतीने लावून घेतलेले आहे. मी म्हणजे आपल्याला क्रीमचा ना कमी वापर करायचा असतो ना, म्हणून मी कधी पण ना याचाच वापर करत असते, पायपिंग बॅगचाच वापर करत असते मी कधी पण. कारण पायपिंग बॅगने ना लिमिटमध्ये क्रीम लागून जाते. आणि जर डायरेक्ट लावली ना तर मग ते कधी जास्त लागते, कधी म्हणजे अंदाज नाही येत आपल्याला. म्हणून मी पॅलेट नाईफ ते आपलं पायपिंग बॅगनेच लावून घेते. त्याच्याने कसं ना एक अंदाज पण येऊन जातो आणि फिनिशिंगही छान येते. आता सगळीकडे लावून घेतली. आता प्लेन करून घेते पॅलेट नाईफने. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही पण असं रोज प्रॅक्टिस करत जा, जेणेकरून तुम्हालाही लवकरात लवकर फिनिशिंग जमेल. आता सगळीकडून लावून घेतली आहे, प्लेन करून घेतली आहे.
आणि आपण बघा क्रीम लावताना ते बबल्स वगैरे येतात, त्याच्यामुळे ना पटकन असं स्क्रॅपर नाही फिरवायचं. ते पहिलं पॅलेट नाईफने असं ते जे असं हे बबल्स झालेले असतात ना ते सगळे फोडून घ्यायचे आणि मग त्याच्यानंतर मग स्क्रॅपरचा यूज करायचा. त्याच्यामुळे सगळीकडे प्लेन लागून जाते आणि फिनिशिंग ही छान होऊन जाते. हे बघा, बघता बघता छान आपली फिनिशिंग आलेली आहे केकला. आणि आता हे वरती असतं ते हे निघतात ना वरती आपलं कॉर्नर आहेत ना ते शार्प झाले पाहिजे. ते जेव्हा शार्प होतात ना तेव्हाच केकला खूप छान असा लूक येतो. हे बघा, आता ते पूर्ण करून घेते मी. प्रॅक्टिस केली ना की बरोबर म्हणजे फिनिशिंग वगैरे आयसिंग वगैरे सगळं जमून जातं. फक्त प्रॅक्टिस असली पाहिजे. प्रॅक्टिस असली ना तर सगळं व्यवस्थित होतं. थोडासा टाईम लागतो फिनिशिंग वगैरे सगळं करायला, पण एकदा प्रॅक्टिस असली की म्हणजे होऊन जातं. मलाही थोडासा टाईमच लागला होता, पण माझ्या कशा कंटिन्यू ऑर्डर्स वगैरे चालू होत्या म्हणून होऊन गेलं होतं. हे बघा, आता मस्त हे आपलं आयसिंग वगैरे करून म्हणजे सगळं क्रम कोट आयसिंग वगैरे करून आणि क्रीम फिनिशिंग वगैरे करून मी परत फ्रीजमध्ये ठेवला होता साधारण 1 तास. आणि मग नंतर मिरर ग्लेज मला द्यायचा होता. मला हा केक भरपूर दिवसापासून बनवायचा होता. तर आता मी काय केलेलं आहे, व्हाईट चॉकलेट आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं ऑरेंज कलर घातलेला आहे. मला अजून 1-2 कलर ॲड करायचे होते, पण तो एकदम कलरफुल दिसेल म्हणून मी एकच कलर ऑरेंज कलर म्हणजे बटरस्कॉच आहे ना, तर मी त्याच्यामुळे मी ऑरेंज कलर थोडासा घातला होता. ॲक्च्युली ब्राऊन कलर घालायचा होता, पण पहिल्या वेळेस जेव्हा असा केक बनवलेला ना तर ब्राऊन कलरचा होता म्हणून मी यावेळेस ऑरेंज कलर केलेला आहे. आणि हे सगळीकडं असं टाकून घेतलेलं आहे, म्हणजे रँडमलीच टाकून घ्यायचं आहे की त्याच्याने एक म्हणजे डिझाईन पण अशी तयार होते. पण हा केक कसा आहे ना होतो, पण नंतर खूप पसारा झाला होता. आणि पूर्ण म्हणजे टर्न टेबलवर जे मी केक बनवते त्या टेबलवर पूर्ण हे झालेलं पसारा झालेलं. पूर्ण मी ते धुवून काढलं, पुसून काढलं आणि फायनली म्हणजे सगळं व्यवस्थित झालेलं होतं. हे बघा, असं पूर्ण रेडी करून घेतलं आहे बघा. सगळं हे पुसून घेतलेलं, टर्न टेबल धुवून घेतलेला सगळा आणि मग नंतर पूर्ण क्लीन केला. आणि मग बॉर्डर करून घेते, नावही टाकून घेतलं बड्डे गर्लचं. बघा, जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा छान छान. हे बघा, हा होता आपल्या केकचा फायनल लुक. कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून खूप व्हिडिओ आहेत, व्हिडिओ मला एडिट करायचे आहेत आता, म्हणजे येत राहतील तुम्हाला व्हिडिओ. चला तर मग बाय.